रिसोड नगर परिषद रिसोड येथील पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी श्री नंदकिशोर कुंडलिक दाखोरे, पाणी पुरवठा अभियंता श्री अमजद खान, दारिफ खान पठाण, पाणी पुरवठा शिपाई यांच्यावर पाणीपट्टी वसुली दरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेचा महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोजी शहरातील अहेबाब नगर प्रभाग क्रमांक 01 मालेगाव रोड परिसरात थकीत व चालू पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या या कर्मचाऱ्यांना संबंधित नागरिकाने अर्वाच्य भाषा वापरत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली। तसेच कर्मचाऱ्यांवर खोटे अॅट्रॉसिटी व विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप संघटनेने केला आहे। या घटनेमुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून शासकीय कामकाज करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर संघटनेने दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। संघटनेच्या वतीने पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत। संबंधित कर्मचाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे। शासकीय काम करत असताना मारहाण करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात यावी। भविष्यात वसुली पथकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे। या मागण्या पूर्ण होईपर्यंत 18 फेब्रुवारी 2026 पासून नगर परिषद कार्यालयीन कामकाज बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून 19 फेब्रुवारी पासून अत्यावश्यक सेवांतील कर्मचारीही काम बंद आंदोलनात सहभागी होतील असा इशाराही संघटनेने दिला आहे। आमचे कर्मचारी काल पाणी पुरवठ्याच्या वसुलीकरिता गेले असता त्या ठिकाणी अमजद भाई पठाण हे गेले असता त्या ठिकाणी श्री सदानंद गायकवाड यांच्याकडे पाणी पुरवठ्याच्या वसुली मागण्याकरिता गेले असता त्यांना मारहाण केली। थोड्या वेळात त्यांनी आपले अभियंता नंदकिशोर दाखोरे यांना सुद्धा त्यांनी बोलावलं तिथे। ते गेल्यानंतर त्यांना सुद्धा श्री गायकवाड यांनी मारहाण केली। त्याविरुद्ध आम्ही त्यांचा रिपोर्ट दिलेला आहे। त्यांच्या कारवाई व्हावी असं अपेक्षित आहे आम्हाला। त्याकरता नगर परिषदकडून आमचे पदाधिकारी सुद्धा सोबत आहेत। अध्यक्ष साहेब, सगळे सभापती, पूर्ण नगरसेवक यांचं चांगलं सहकार्य आम्हाला मिळत आहे। फक्त आमचं एवढंच मागणी आहे की भविष्यात आम्हाला वसुली करावं लागणार आहे। मार्च एंडिंगला नगर टॅक्सची वसुली पाणीपट्टी करावंच लागणार आहे। त्यावेळी आम्हाला असं कोणी आमच्यावर हल्ला करू नये यासाठी एक प्रतिबंधक इलाज म्हणून आज ज्यांनी हा कृत्य केलं त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, त्याला कडक शासन झालं पाहिजे एवढी आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही आज कामबंद आंदोलन ठेवलेलं आहे। आणि आजचं हे कामबंद नुसतं कामबंद लोकांना आम्ही उठीत धरणार नाही, नागरिकांना आम्ही कोणत्याच त्रास होण्याची काळजी घेत आहे। आमचा निर्णय उद्यापासून इतर ज्या सेवा आहेत पाणी पुरवठा, लाईटिंग, नाल्या, साफसफाई हा प्लॅन आम्ही केला होता बंद करण्याचा। परंतु सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी आणि सन्माननीय खासदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही तात्काळ त्यावर कारवाई करू। त्या हिशोबाने आम्ही तो निर्णय उद्या घेऊ।